मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये आज 78वा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। याचप्रमाणे आज अहमदनगर मधील मुकुंदनगर भागामध्ये विविध उपक्रमांनी आज स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आलाय। सध्या आपण उपस्थित आहोत इरिगेशन मस्जिद जवळ आणि या ठिकाणी वृक्षारोपण आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की बांधकाम कामगार नोंदणी व मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी पार करण्यात आलं। आपल्यासोबत इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर सर आहेत। जमीरजी, काय सांगाल, कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम पार पाडलाय? आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस निमित्त माजी नगरसेवक मुदस्सर अहमद इसाक फ्रेंड सर्कल व इन्सानियत फाउंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम व महाराष्ट्र इमारत बांधकामगार हा कार्यक्रम इथं घेण्यात आला। त्या निमित्ताने मुकुंदनगर परिसरातील सर्व नागरिकांनी या योजनेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला वृक्षारोपणसाठी व बांधकामगार नोंदणीसाठी। व भविष्यात आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेत जाऊ व अशा उपक्रमाची अवेअरनेस पण करत जाऊ। धन्यवाद। निश्चित आपण या ठिकाणी आज जे बांधकाम कामगारांची जी नोंदणी केली ती कशा संदर्भात होती त्याबद्दल काय माहिती द्या? आता महाराष्ट्र इमारत बांधकामगार जी कल्याणकारी मंडळ आहे यांच्या वतीने सामाजिक सुरक्षा, अर्थसहाय्य योजना, मग शिक्षणाची योजना, अशा खूप काही योजना याच्यात आहे। परंतु नागरिकांपर्यंत याचा अवेअरनेस नाही। तर आमच्या इन्सानियत फाउंडेशनच्या तर्फे व माजी नगरसेवक मुदस्सर अहमद इसाक यांच्या वतीने जे अवेअरनेस कॅम्प आम्ही ठेवला व वृक्षारोपणचा कार्यक्रम जे केला त्यामुळे लोकांना याची योजनेच्या बद्दल माहिती कळली। खूप काही योजना याच्यात आहे। आता आमच्या अहमदनगर शहरातील सिटी केअर हॉस्पिटल व ॲपेक्स हॉस्पिटल याच्यासाठी OPD व ऑपरेशन या योजनेअंतर्गत पूर्णतः फ्री आहे। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की बांधकाम कामगार नोंदणी व वृक्षारोपण आज संपूर्ण मुकुंदनगर परिसरामध्ये करण्यात आलं। माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल मुदस्सरजी, कशा पद्धतीने आज सकाळपासून हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत? आज सकाळपासूनच देशाचा जो सण आहे तो मुकुंदनगर अल्पसंख्याक भागामध्ये चांगल्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती, प्रामुख्याने कामगार योजनेची माहिती देऊन लोकांना त्याचे फॉर्म व त्याची जी प्रोसिजर आहे ती या भागामध्ये कंप्लीट करून घेऊन जात आहे व लोकांनी याचा चांगला फायदा घेऊन मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहे। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की मुकुंदनगर भागामध्ये मोठ्या उत्साहात आज स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात। काय माहिती द्याल? तुमचं नाव सांगून पुढे माहिती द्या। मी फरदीन खान, खजिनदार इन्सानियत फाउंडेशन। आमच्या फाउंडेशन इन्सानियत फाउंडेशन व माजी नगरसेवक यांच्या वतीने आज वृक्षारोपण कार्यक्रम व बांधकाम नोंदणी कामगार शिबिर याचे नियोजन करण्यात आले होते। नागरिकांनी चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ घेतला। सरकारी जी काही योजना असतात त्यांचा नागरिकांना माहिती नसते। आम्ही आमच्या फाउंडेशन व नगरसेवक यांच्या वतीने लोकांपर्यंत असे येणाऱ्या पुढील जे सरकारी लाभ आहेत ते लोकांपर्यंत पोहोचू व भविष्यात जे आमच्याकडून लोकांचे जेवढी मदत करण्यात येईल ते आम्ही करू। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की मुकुंदनगर भागामध्ये मोठ्या उत्साहात आज स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला। आपण पाहतो की बांधकाम कामगार नोंदणी शिबिर आणि विविध योजनांबद्दल जनजागृती करण्याचं काम आज या ठिकाणी शेख मुदस्सर अहमद इसाक आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकारी इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने आज करण्यात आलंय। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।